तर आपल्याला आता वडे बनवायचे आहे कोथिंबीर. तर दोनच चमचे घेते डाळीचं पीठ घेते. त्याच्यानंतर 1 चमचा तांदळाचं पीठ घेते. थोडंसं टाकू कारण की त्याने कुरकुरीत होते म्हणून. आणि नंतर आपण त्याच्यात टाकू मीठ टाकायचं आहे चवीनुसार. त्याच्यानंतर धने पावडर टाकणार आहे. ओवा, आहे हिरव्या मिरच्या, लसूण आणि अद्रक घेतला आहे. ही पेस्ट टाकायची आहे आपल्याला. घेते आणि कोथिंबीर चिरून धुवून घेतली चांगली घेणार आहे मी. चला मिक्स करून घेते, नंतर बोलते तुमच्यासोबत. मी असं मळून घेतलेलं आहे. आता त्याला मुटकळेसारखे करून आपल्याला याच्यावर ठेवायचे आहे, वाफेवर शिजवायचे आहे. तर इथं मी मुटकळे करून घेणार आहे. करून ठेवून घेतलेले आहे. आता आपल्याला झाकून द्यायचं आहे याला. तर वाफू देणार अशीच स्टीम करते आता. तर इथे वाफून झाले तुम्ही पाहू शकता. आता मी ना हे मस्त कट करून घेणार आहे याला आणि इथं कट करून घेते. आणि खूप छान, अजिबात भुगा वगैरे काही झालेला नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बनवा, खूप छान होतात. तर इथं पाहू शकता अजिबात तुटले नाही, काही नाही कापताना. आणि इतक्या छान ना झाल्यात. आता आपण मस्त याला तळून घेणार आहे. इतक्या कुरकुरीत लागताना खायला काय सांगू तुम्हाला. तर हे माझ्याकडे लोखंडी हा तवा आहे. तर याच्यामध्ये खूप छान तळता येतात. आणि तळून झाल्या का साईडला थोडंसं ठेवलं का अजून क्रिस्पी होतात. त्याच्यामुळे मी नंतर वड्या वगैरे असं हे कोथिंबीर वडी कोणती पण वडी केली ना तर मी अशीच तळायला घेते आणि खूप छान तळल्या जाते अशा ह्याच्यात तेलामध्ये. आणि साईडलाच मग करून ठेवणार ह्या तव्यावरती. मग इतकं भारी कुरकुरीत आणि मस्त छान लागतात. तर अशा प्रकारे मी ह्या वड्या बनवत असते आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा ह्या वड्या. आणि इतक्या भारी खायला लागताना एकच नंबर लागतात. तर चला मी आता पटकन हे तळून घेते आणि तुम्हाला तळून झाल्यानंतर दाखवते. चला. नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर सर्व आवरलं. सकाळचे 7 वाजले, मी 5ला उठलेली होती. तर माझं सर्व आवरलं. स्वयंपाकामध्ये मी काय बनवलं तुम्हाला दाखवते एकदा. कढी, खिचडी आणि मस्त छान आपल्या ह्या वड्या आहेत, कोथिंबीर वडी. आणि इतकी छान क्रिस्पी झाली ना तुम्हाला सांगू, खूप क्रिस्पी झालेली आहे बघा, खूप क्रिस्पी. सिंपल साधा बेत आहे. कढी खिचडी म्हटलं त्याच्यासोबत काहीतरी पाहिजे मस्त कुरकुरीत असं. तर मी बनवलेली आहे कोथिंबीर वडी. तर छान मस्त झालेली आहे. तुम्ही ती रेसिपी पूर्ण पाहिलीच कोथिंबीर वडीची. आणि मी ते रात्री हे करून ठेवलेलं होतं सर्व वाफवून, नाही का त्याचं तुम्हाला मी व्हिडिओच्या पहिले तुम्ही पाहिलं ना ते रात्रीचं जे शिजवून जे करून वाफवून ठेवलेलं होतं. आणि आज फक्त ते फ्राय केले आणि असं स्वयंपाक आहे आजचा. तर कशी वाटली मला रेसिपी नक्की सांगा. आणि चला तर मी नाश्ता करून घेते. आता 7 वाजून 5 मिनटं झाले. नाश्ता करते, चहा घेते, मग नंतर आवडते स्कूलला जाण्यासाठी. चल. तर इथं लाडू आहे. तर हे लाडू मी नाश्त्यात खाणार आहे.
तर माझ्या रोजच्या रुटीनमधला असं भाग आहे हा. तर मी काय करते, सकाळी सर्व कामं आवरले का, मुलांचं सर्व आवरून झालं का, मग मी असं नाश्ता करून घेते. आणि सध्या थंडी आहे तर थंडीचे हे लाडू खाते. तर इतके छान मस्त आहे ना लाडू, मस्त खूप भारी आहे. मेथीचे लाडू, तर ते मेथीचे लाडू मस्त खाते मी रोज आणि चहा पिते नंतर. तर आणि माझं ना रुटीनमध्ये हे की म्हणजे सकाळी अर्धा तास तरी बातम्या लावून देते. कारण की असं इतर वेळेस वेळ मिळत नाही, मग ह्या वेळेस आहे ना वेळ मिळतो. तर मग मी बातम्या लावून बघत असते. नाही तर दिवसभर मुलांचं कार्टून काही ना काही चालूच असतं आणि मी सहसा जास्त टी व्ही पाहत नाही, बाय चान्स टी व्ही पाहते. तर मला बातम्या पाहायला आवडतात सकाळच्या मॉर्निंगला. पहिल्यांदा तर मला बातम्या पाहायला आवडतं म्हणून मी बातम्या नेहमी लावत असते. तर इथं असं माझं या डेली रुटीनमध्ये आहे. तर माझं जर आता नाश्ता वगैरे झाला तर चहा घेऊन घेईल. नाश्ता झाला आणि मी मस्त फ्रेश झाली. इतकं गार पाणी ना, पण मला ना तयारी करण्याच्या आधी मला ना फेस वॉश करायला आवडतं. त्याच्यानंतरच मी तयारी करते, तेव्हा मला फ्रेश वाटते एकदम. तर मी मशीनला कपडे पण लावले, तुम्हाला दाखवते. मशीनला कावर कपडे लावून दिले, कारण की मग मला आहे ना नंतर आल्यावर नंतर लगेच टाकता येतील मशीनला कपडे, सुकून जातात लवकर. तर मी विंडो लावून घेते, खूप गार आहे. बातम्या ऐकता ऐकता तयारी करते घेणार आहे. माझं सर्व सर्व आवरून झालेलं आहे, घरामध्ये क्लिनिंग झाली सर्व. चला मी आता पटकन तयारी करते आणि बोलते. घरातलं सर्व कामं आवरून झाले आणि मग आता मी माझी तयारी करायला घेतली. आता मला स्कूलला पण निघायचं आहे, त्याच्यामुळे म्हटलं चला आता पटकन तयारी करू आणि पटकन निघायचं आहे. आणि असं माझं रुटीन असं सकाळचं. आणि खूप थंडी आहे सध्या, तर इतकी थंडी आहे ना, अजिबात काम करण्याची इच्छा होत नाही. पण तरी पण नाईलाजाने सर्व ही कामे आवरून अशी निघत राहते. आणि इथं पाहू शकता मागं एक डब्बा आहे, तिथं पण तो लाडूचा डब्बा आहे. कधी कधी पोरांना काही खायचं असलं आणि मुलांना, तर इथल्या इथं बेडरूममध्ये असली की काढून खातात. असं मी बेडरूममध्ये पण असं डब्बा ठेवून देते, खायचं वगैरे थोडं राहिलं का. तर मुलांना कसं कधी पण मग खायला होऊन जातं. तर आता मी पटकन तयारी करते आणि तुम्हाला पूर्ण लुक दाखवते माझा. चला. आलेली आहे स्कूलमध्ये जाण्यासाठी. निघाले मी स्कूलमध्ये जाण्यासाठी. चला आता मी नंतर स्कूलमधून येईल तेव्हा तुमच्याशी बोलते. घरी आली आणि सकाळी कपडे मशीनला लावून गेली होती, ते पण टेरेसला आता टाकून दिले. आणि आता मी कढी गरम करायला ठेवलेली आहे. कढी गरम करून घेते. आणि कढीमध्ये मी मीठच टाकलं नव्हतं, आत्ता टाकलं, मला लक्षातच नव्हतं राहिलं, नंतर लक्षात आलं. तर इथं तर घेते जेवायला. तर मी तुम्हाला ना आज माझ्या नेकलेसचं आहे ना, जे नेकलेस वेगवेगळ्या प्रकारचे कोणकोणते आहेत तर थोडेफार मी ते दाखवणार आहे. तर चला मी कोणकोणते आहे माझ्याकडे ते दाखवते. पहिल्यांदा माझं खूप जास्त फेवरेट आहे हे. तर हे वाला आहे ना खूप छान आहे. तर हे ना असं इतकं सुंदर दिसतं ना घातल्यावरती. आणि गोव्याला घेतलेलं आहे हे. इतकं छान वाटतं ना हे नेकलेस, खूप छान. आणि हे त्याचे इयरिंग्स आहे. तर असं हे नेकलेस खूप छान दिसतं, खूप भारी. मस्त छान बॉक्स केलेलं आहे. तर हा एक फर्स्ट तो की मला खूप आवडतं.
त्याच्यानंतर नाजूक व्हाईट साडीवरती हे खूपदा घातलेला आहे. तुम्ही मला बघितलं पण असेल व्हिडिओमध्ये, तर खूप छान आहे हा. तर हा असा आहे, खूप छान दिसतो हा पण. तर हा असा नेकलेस खूप नाजूक, खूप छान आहे हा. तर हा मी ना खूप आधी कोणीतरी मॉलला घेतला होता. तर लक्षात नाही आता कोणत्या मॉलला, पण मॉलमध्ये घेतलेला होता मी. एक्झिबिशन होतं ना त्यावेळेस, त्या टायमाला घेतलेलं आहे. त्याच्यानंतर माझा लक्ष्मी हार छान असा माझा हा लक्ष्मी हार आहे. खूप छान दिसतो हा, गळा भरून दिसतो. साडी वेअर केली त्याच्यानुसार साडीवर हा नेकलेस घातला ना तरी खूप छान उठून दिसतं. त्याची इयरिंग्स पण खूप छान आहे. त्याचे ते इयरिंग्स अशी इयरिंग्स आहे लक्ष्मीची. तर हा पण खूप दिसायला छान दिसतं, एकदम रिच वाटतं लुक. हा राणी हार मला फार आवडतो माझा. सॉरी राणी हार पण आहे माझा, तुम्हाला दाखवेन कधीतरी नेक्स्ट टाइम. राणी हार तर माझा तो गोल्डचाच आहे डायरेक्ट. हा पण खूप छान दिसतो असा हा नेकलेस. असा हा नेकलेस आहे, खूप छान. मला हा पण खूप आवडतो आणि दिसायला खूप छान, लुक खूप छान दिसतो याचा. सर्व ठेवते मी. कसं माझं ठेवायचं म्हणजे ना व्यवस्थित, तरी मला ना काहीतरी ऑर्गनायझर मग मागवायचं आहे. ते सर्व माझं कपाटात असायचे ना, सर्व मला नीट रचायचं आहे. वेगळं मला काहीतरी नाही करता, माझं चाललंय डोक्यात काहीतरी. बघू ते सक्सेस झाला की मी तुम्हाला दाखवेन ते माझ्या सर्व ज्वेलरीसाठी. त्याच्यानंतर याच्यातच मी वेल पण ठेवलं, जे हार घालते ना त्याच्यासाठीच. मग हे वेल पण आहे, ते त्याच्यावरच सेट म्हणजे मी तयार केलेला आहे. जो लक्ष्मी हार आहे ना, तर त्याच्यासाठीच हे वेल पण असं तयार केलेलं आहे. मग त्याच्यावर सर्व मॅचिंग होतं. तर ह्याची वेल आहे, खूप छान आहे. तर मग मी इकडून हा असा हार ठेवलेला आहे आणि इकडून त्याची वेल म्हणजे हे वेळ करायला सोपं पडतं वेगळा. आणि एक माझ्या बहिणीला ना सेम मी असा हार दिलेला आहे, माझ्या लहान बहिणीला लक्ष्मी हार दिला होता. तर हे 2 प्रकारचे आहे, तुम्हाला हे 2 आहे माझ्याकडे. तर तुम्हाला एकदा घालून दाखवते. हा एक साडीवर सिंपल कधी कधी, आणि हा कोल्हापूरवरून घेतलेला आहे. हा एक असा, यानी पण खूप छान ग्रीन साडीवर आहे ना हा हार खूप छान दिसते. ठुशी खूप छान दिसते कोल्हापूरवरून. तर ह्या दोन्ही सोबतच ठेवते मी. ऑफ साईडचा नेकलेस आहे. साईड मध्ये पण 2 प्रकारचे आहे. आता तुम्हाला दाखवते. आता इथं ना लाईटचा प्रकाश कमी असल्यामुळे ना तो व्यवस्थित दिसत नाही. असं आहे आणि खूप छान वाटतं. गळ्याला पूर्ण असं गळा भरून असतो. तर हा एक खूप छान वाटतो. हा एक हा पण खूप छान दिसतो, खूप. तर हे ऑफ साईडची दाखवते कुर्ता. हा व्हाईट ड्रेस वगैरे ना त्याच्यावर खूप छान दिसतो, खूप भारी दिसतो व्हाईट याच्यावरती, खूप छान. त्याच्यानंतर हा एक त्याची काय द्यायची ते मस्त छान आहे. पटापट दाखवते मी तुम्हाला. ठेवून पण एक कार्यक्रम आहे ना कधी मध्ये काढले जातात. तर हा पण खूप खूप छान आहे. हा मी ना जवळजवळ खूप किती 550 का 600चा होता असा आहे. हा पण खूप छान दिसतो. त्याच्यानंतर दिसायला एकदम रिच आणि खूप छान दिसतो. ग्रीन साडीवर खूप भारी दिसतो हा. असं आहे. त्याच्यानंतर हा असा आहे, खूप भारी दिसतो हा पण. नाजूक ब्लॅक कलर आहे म्हणून खूप छान दिसतो. आणि एक अजून आहे, भरपूर आहे पण त्यात मी नंतर दाखवतो तुम्हाला एखाद्या दिवशी परत बाकीचे. हे एक तर असं आहे. बाकीचे तर हे ह्यामध्ये तुम्हाला माहितीच असेल, हे असंच मण्यांचे वगैरे भरपूर असं आहे. काही मंगळसूत्र आहे.
असं मी ठेवून दिलेले आहे, असं पॅकिंग असं व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे. याच्यामध्ये ब्लॅकवाला आहे, तर हे ठुशी आहे सर्व हे का असं. तर त्यांना मस्त व्यवस्थित आवरून ठेवते मी. कसं व्यवस्थित आवरून ठेवलं ना मध्ये मध्ये तर ते व्यवस्थित खराब होत नाही. तर तेच म्हटलं आवरायचे. चला मग म्हटलं तुम्हाला पण दाखवून देते माझ्याकडचे नेकलेस. तर अशा आहे माझ्याकडे नेकलेस. चला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.